आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला तर कधीच काही वाटत नाही. मी यापेक्षाही छोट्या घरात लहानाची मोठी झाली आहे. अगं असं काय बडबडतेस तू? तू याआधी कधी घर सोडून कुठे गेली होतीस का? कुठेच नाही, कारण आम्ही स्वतःच त्या घरामध्ये तुला लहानाचं मोठं केलंय. विश्वास बसत नसेल तर आईला विचार. तुम्ही काय तिचं मनावर घेताय? जेव गपचूप अतिथी. पण ही असं अचानक काय बोलली? तेच तर, आमच्या मॅडम आता नाटकात काम करतायत आणि सध्या वेळ मिळाला ना की सतत नाटकाची वाक्य पाठ करणं सुरू असतं. आता पण ती तेच करत होती. नाटकातलाच डायलॉग होता हा. आपल्या बोलण्यात चपखल बसला म्हणून बोलून गेली. काय सांगताय काय? मला तर बाई हे नवलच वाटतंय सगळं. विश्वास बसत नाहीये का तुम्हाला? थांबा, तुम्हाला पुढचा डायलॉग सांगते. आदिती, मगाचा डायलॉग परत बोल बरं. आपण त्या दिवशी सारखी रिहर्सल करू. चल. घराच्या बाबतीत तर मला कधीच काही वाटलं नाही. मी यापेक्षाही छोट्या घरात लहानाची मोठी झाले. तुम्ही असं का बोलताय राजकुमारी साहेबा? आम्ही असं बोलतोय कारण तुम्ही आम्हाला आपलं म्हटल्यावर आम्ही आता राजकुमारी आहोत. पण याआधी आम्ही राजकुमारी आहोत हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्यावेळी जिथे राहता येईल तिथे आम्ही राहत होतो आणि जसं जगता येईल तसं आम्ही जगत होतो. तुम्ही आता काहीच काळजी करू नका राजकुमारी साहेबा. हा राजमहाल आता कायमचा तुमचाच असणार आहे आणि या राजवाड्याच्या वारसदारही तुम्हीच असणार आहात. आता पटकन जेवून घ्या. अगं बाई, भारीच नाटक आहे की. अजून पुढे बरंच मोठं नाटक आहे. आमचं आता इथपर्यंतच पाठ झालंय. बरं, जेवण थंड होईल, तुम्ही आधी पटकन जेवून घ्या बघू. मी काय म्हणते, तू पण घे की जेवायला. नाही आता साहेब, तुम्ही घ्या ना जेवून, मी बसेन नंतर. अगं हे म्हणजे आम्ही तुझ्याच घरी बसलोय आणि तुझ्याच आधी जेवतोय. ताई, हे माझं नाही तुमचंच घर आहे आणि आम्ही आताही तुमच्यासोबत तुमच्याच घरी राहतोय आणि यापुढे आता कोणीही काही बोलायचं नाहीये आणि मला जेवणाचा आग्रहही करायचं नाही. जेवून घ्या बरं पटपट, नाही तर जेवण थंड झालेलं मला अजिबात चालणार नाही. झोपूया आता पटकन. आई, तू कमला आजीला आणि रूपा मावशीला माझ्याबद्दल का नाही सांगितलंस? मी आदिती नसून शक्ती आहे ते. कसं आहे ना शक्ती, आदितीची मी जन्मदाती आई असले तरी तिचा खरा सांभाळ कमला आजी आणि रूपा मावशीनेच केलाय. त्यांनीच तिचं लाडकोड केले, अगदी लहानपणापासून सांभाळलंय. आता मला सांग, त्यांना जर कळलं की तू त्यांची खरी आदिती नसून शक्ती आहेस, त्यांना किती वाईट वाटेल. हलून जातील ना त्या. अगं पण काहीही झालं तरी त्यांना तुझ्या बाबतीत खरं काय ते कळता कामा नये. प्लीज बेटा, माझ्यासाठी करशील हे? ठीक आहे, नाही कळू देणार. पण तू पण मला समजून घे ना. बोल ना, काय झालं? मला पण ज्यांनी सांभाळलं त्या आजीची, आई बाबांची खूप आठवण येते. रूपा, काय करतेस तू? पाणी पितीये का? अगं असं काय विचारतीयस? तहान लागल्यावर पाणीच पिणार ना? तहान लागली म्हणून तू पाणी पितेस का भूक मारायची म्हणून पाणी पितेस तू? तुझ्यासाठी जेवण उरलं नाही पण तू उपाशी आहेस ना? असं काही नाहीये. घे माझी शपथ, सांग खरं.
हो, खरं बोलतेस तू. काय ग रूपा, तू जर मला बोलली असतीस तर माझ्यातले 2 घास तुला ठेवले असते ना. जाऊ दे ना कमला मावशी, एक दिवस उपाशी राहिल्याने कोणी मरतं का? आणि खरं सांगू का, माझ्या उपाशी राहण्यापेक्षा ताईसाहेब आणि आदिती पोट भरून जेवल्या यातच मला आनंद आहे. तुला आनंद वाटत असला तरी ताईसाहेबांना जर काय सगळं कळलं तर त्यांना. ए रूपा. अगं बाई, कोण ग? माझा भाऊ. याला पण आत्ताच दारू पिऊन तमाशा करायचाय. ऐक रूपा, कुठेस तू? आत्ताच्या आत्ता बाहेर ये रूपा. ए रूपा. दादा, अरे दारू पिऊन तमाशा कशाला करतोयस तू? आधी मला सांग, ती बाई कोण आहे? तिला आपल्या घरात राहायला का घेऊन आलीस? दादा, अरे हळू बोल ना. मॅडमनी जर ऐकलं तर इज्जत जायची आपली. इज्जत? कोणाची इज्जत? हा, भाडं भरायची ऐपत नाहीत त्यांची कसली आली इज्जत? दादा, हे बघ, तोंड सांभाळून बोल. तू कोणाबद्दल बोलतोयस हे तुला माहिती नाहीये. मॅडम आहेत त्या माझ्या. आता ते तुझ्या मॅडम आहेत म्हणून सांगशील, नंतर ते खूप मोठ्या श्रीमंत आहेत म्हणून सांगशील. आहेतच त्या श्रीमंत. हा, मग घरचं भाडं भरा सांग ना त्यांना. इथं फुकटचं राहायला ही काय धर्मशाळा आहे? हे बघ, अशा श्रीमंत लोकांचं मला काही एक सांगायचं नाही. हे गरीबाला लुटून श्रीमंत झालेत. वहिनी, अगं तू समजून सांग ना याला. मी समजायला माझं कुठे ऐकताय ते? तुमचं तुम्ही बघून घ्या. दादा, हे बघ, मी तुझ्या पाया पडते, तुला हात जोडते, पण हा तमाशा बंद कर. मी तुझ्याशी बोलते, पण सकाळी बोलते. मला पैसे पाहिजेत, ते आत्ताच्या आत्ता. माझ्या हातावर भाड्याचे पैसे ठेव, मग बोलू नंतर. आपण फक्त पैसा ओळखतो, बाकी तुझी ती मॅडम आपल्याला नाही माहिती. हे बरोबरच बोलताय. नात्याच्या ठिकाणी नातं आणि व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार. अगं वहिनी, आत्ता त्यांची परिस्थिती वाईट आहे म्हणून ते आपल्याकडे आलेत ना. फक्त काही दिवसांचा तर प्रश्न आहे. त्यांच्या घरावर जर जप्ती आली नसती तर आज त्या. हे बघ, मी तुला उद्या सकाळपर्यंतची मुदत देतो. पैसे मिळाले तर ठीक, असं लात मारून बाहेर काढायला मागे पुढे पण बघणार नाही. चल. कमला मावशी, तू ऐकलंय मी सगळं. ह्या माणसाला कसं समजवायचं तेच कळत नाही. अगं, त्याला समजून घेण्यासाठी तो शुद्धी तर असला पाहिजे ना. बरं मला सांग, ताईसाहेबांनी काय ऐकलं नाही ना यातलं? मला नाही तसं वाटत. त्या गाढ झोपलेले असतील. असं असेल तर बरं होईल. अगं बरं, चल उद्या बघूयात काय करायचं ते. उद्या सगळं ठीक करेन मी. माझ्यावर वाईट वेळ येणं हा माझ्या नशिबाचा भाग आहे, पण माझ्यामुळे रूपाने का त्रास सहन करायचा? माझ्यामुळे तिच्या भावाकडून तिला ऐकावंही लागतंय आणि माझ्यामुळेच त्यांच्यातलं नातंही दुरावतंय. रूपाच्या बाबतीत पुन्हा असं काही घडू नये असं वाटत असेल तर आता एकच उपाय आहे, मी इथून निघून जाणं. पण एवढ्या रात्री जाणार कुठे? कसं जाणार? निर्णय घेतलाय ना, आता मागे हटायचं नाही, निघायचं. आदिती, आदिती, आदिती. काय झालं आई? पटकन बॅग घे, आपल्याला निघायचं. अगं पण आता अजिबात काही बोलू नकोस, लवकरात लवकर निघायचं आपल्याला.
काय झालं? इथे का थांबलीस? आपण नक्की कुठे चाललोय? खरं सांगू का, मला नाही माहिती आपण कुठे चाललोय, पण आई आदिशक्ती आपल्याला जिथपर्यंत घेऊन जाईल तिथपर्यंत आपण जाणार आहोत. चल आपण चालायला लागूया. माझं कुणी बाळ. हॅलो किंग बॉस. बोल कोरोना. मैत्री आणि तिची मुलगी रस्त्याने एकटेच चाललेत. कुठे चाललेत? हा प्रश्न तिच्या मुलीने तिला सुद्धा विचारला होता, तेव्हा ती म्हणाली देवी जिकडे घेऊन जाईल तिकडे जाणार म्हणून. ती आत्ता कुठे आहे? ती इकडेच आहे, क्रॉस रोड. ऐक, तिला आता असाच सोडायचं नाही. हा, तुझ्या पंटर लोकांना फोन लाव आणि तिच्यावरती हल्ला घडवून आहे. आज सगळ्याचा सोक्षमोक्ष लावून टाकूयात. हल्ला झाल्यावर तुम्हाला कोणती बातमी द्यायला फोन करणार आहेस माहिती आहे ना? येस बॉस, तुम्ही बोललात म्हणजे काम झालंच म्हणून समजा. लागा कामाला. ताईसाहेब घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. ताईसाहेब तुम्ही ठीक आहात ना? हो आई, मी पण ठीक आहे. ताईसाहेब हा सगळा काय प्रकार आहे? तुम्ही असं घर सोडून निघून का आलात? इथं थांबून बोलण्यात काय अर्थ आहे? आधी आपण घरी जाऊया, मग बोलू काय बोलायचं ते. आम्ही घरी येणार नाही. मी तुम्हाला विचारत नाहीये, सांगतेय. नाहीतर तुम्ही ज्या हक्कानं आदितीला धपाटा घालता ना, त्याच हक्काने आज तुम्हाला मी जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये.
ताईसाहेब फॅन चालत नाहीये, त्यामुळे थोडं गरम होईल, थोडं समजून घ्या. हरकत नाही, तू काळजी नको करूस. बाहेर मच्छर पण खूप आहेत, त्यामुळे खिडकी बंद ठेवली. ठीक आहे, तू झोप शांत. बरं, गुड नाईट ताई. गुड नाईट. कमला मावशी. काय ग? ताईसाहेब कुठे आहेत? ताईसाहेब आंघोळीला गेले आहेत. आणि तू का बरं असं विचारतेस? तुझं काही काम आहे का? काम त्यांच्याकडे नाहीये, काम माझ्या दादाकडे. त्यांनी जो काही काल तमाशा केलाय ना, त्याबद्दल त्याला सुनवायचंय. तू काय म्हणालीस? ताईसाहेब आंघोळीला गेलेत ना? तर मग आत्ताच ही संधी आहे, त्याला चांगलंच सुनावते. अगं पण मी काय म्हणते, ऐक ना. तू काही आता म्हणू नकोस ग. आता जे काही म्हणायचंय ना, ते मीच जाऊन म्हणते. अगं दादा, दादा बाहेर आहे आधी. काय ग, तुला असं ओरडायला काय झालं? हेच मी तुला विचारायला आली. काल आरडाओरडा करायला काय झालं होतं? कधी? काल? मी का? आता दारू उतरली म्हणून आठवत नाहीये का? आठवतंय मला. त्या माझ्या मॅडम आहेत, त्यांच्याबद्दल जे काही बोलायचं ते हळू बोल असं मी तुला सांगत होते. आठवत नाहीये का? तुझ्या बायकोने भडकवलं म्हणून तू आला होतास भांडायला. मी भडकवून आणि ते भांडायला ते काय लहान मुलं आहेत का? काय चूक आणि काय बरोबर त्यांचं त्यांना कळतं. काय हो, बरोबर बोलते ना मी? तू नेहमीच बरोबर बोलत असते, पण मी सुद्धा काल जे बोलत होतो ते बरोबरच बोलत होतो ना. तू कोणालाही घेऊन येणार, माझ्या घरात फुकट राहायला देणार, मी रागवणारच ना. का? तू का रागवणार? त्या घरावर भाऊ म्हणून तुझा जेवढा हक्क आहे, तेवढा माझा बहीण म्हणून पण हक्क आहे. ही दोन्ही घरं बाबांच्या नावावर आहेत, हे विसरू नकोस. मग तूच तर तुझा हक्क मागितला नाहीस ना. याचा अर्थ असा नाही की मी मागू शकत नाही. मी कोर्टामध्ये गेले तर काय होईल हे माहिती आहे ना तुला. माझा हक्क डावललास म्हणून कोर्ट तुला घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही. तेव्हा मग कुठे जाणार आहेस? तुझी बायको तुला सासरवाडीलाही घेऊन जाऊ शकत नाही. जिथे तिचेच आई बाबा दुसऱ्यांच्या घरी राहत आहेत, तर ती तुला. अहो, वंसांना जरा हळू बोलायला सांगा ना. माझ्या माहेरी काय चाललंय हे जगाला कशाला ऐकवताय का? आता का हळू बोला? हेच मी काल सांगत होते ना. आपल्या घरात कोण आलंय हे माहीत नसताना उगाच आरडाओरडा का करायचा? पण तुला कुणाचं ऐकायचंच नव्हतं का? एवढी अशी कोण मोठी लागून चालली ती बाई? मालकीण आहेत त्या आदिशक्ती कंपनीच्या मैत्रेयी मॅडम. मी तुम्हाला शेवटचं बजावून सांगते, काल जे काही घडलं ना ते परत घडता कामा नये. चुकून जरी दारूच्या नशेत तू पुन्हा वहिनीचं ऐकून असं काही केलंस तर काय? तर मग मी माझ्या नवऱ्याचं ऐकणार. तो मला नेहमी म्हणतो, तुझ्या दादा वहिनीवर आपण केस करूयात, तुझ्या बाबांच्या प्रॉपर्टीसाठी आपण त्यांना कोर्टात खेचूयात. पण आतापर्यंत मीच त्यांना नको म्हणत होते. दादाला 2 मुली आहेत, त्यांच्या कामी येईल प्रॉपर्टी. पण आता तू जर असं वागणार असशील तर मग समजून जा काय होईल ते. आता काय करायचं? आधी त्या मालकिणीला घराबाहेर काढायचं. त्यांच्यामुळे ह्यांचा पण आवाज वाढलाय. अगं पण ती आपल्यावर केस करण्याची भाषा करते. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. एकदा की ही मालकीण इथून घराबाहेर पडली ना, ह्यांच्या डोक्यावरचं पण भूत उतरेल. काय बोलते येतंय ना लक्षात? टिंग टिंग नाही, हरकत नाही. टिंग 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 ते पण बघू. टिंग टिंग टिंग. I'll call you later. काय खिरे साहेब, आज एकदम आनंदात दिसताय. तुम्ही कामच असं केलं ना बाप्पा. कोणतं? असं काय करता राव साहेब? अहो, मैत्रीला घराबाहेर काढण्याचं. अहो, इतक्या वर्षापासून आम्ही प्रयत्न करत होतो. अहो, किती हातपाय मारले. अहो, तिला घराबाहेर कसं काढायचं याचा विचार करून आम्ही डोकं आपटलो. पण प्रत्येक वेळी डोक्याला नुसते टेंगुळच आले ना.
पण आम्हाला आयडिया काही सुचली नाही. पण तुम्ही बघता बघता करून दाखवलं ना. आपलं कामच असं असतं, एकदा का नेम धरला ना गेम झाला म्हणून समजायचं. कसं आहे रावसाहेब, तुम्ही तिकडे त्या मैत्रीचा गेम केला, पण तुम्हाला सांगतो इकडं माझा आनंद तो गगनात मावेना असं काय म्हणते ना तसा झाला ना. हो पण एवढं पुरेसं नाही. हा तुम्हाला अजून काही अपेक्षा आहे का? कसं आहे रावसाहेब, तुम्ही जसं मैत्रीला तिच्या घरापासून दूर केलं ना, तसं तिच्या पुरीपासून तिला दूर करा. म्हणजे तिला खरं दुःख काय असतं याची जाणीव होईल. आणि तिला तडफडताना बघितलं ना की माझा आनंद असा अजूनच गगनात मावेन असा होईल. फक्त थोडे दिवस थांबा, तुमचं तेही काम झालं म्हणून समजा. तुम्ही संपला विषय, संपला. आता तुम्ही बोलून राहिले म्हटलं विषय संपला ना. आता जोरदार सेलिब्रेशन होणार. माझ्या त्या स्कॉचच्या बाटलीमध्ये ना संत्रा, मोसंबी आणि नारंगी यांचा तिरंगी सामना भरणार ना. डा 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 डा. डा 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 डा.